ऐकणारी छान. तर आहे मित्रांनो, जय भीम जय श्रीराम. आता इलेक्शन आहेत नगरसेवकीचे. नगरसेवकमध्ये आपल्याला भरपूर फसवणूक केली जात आहे. ही जी सरकार आहे, बाहेरची जनता पार्टी, जे विदेशावरून आलेले ब्राह्मण आहेत, हे आपल्यावर राज्य करत आहेत. यांना आपण बाहेरचे जनावर पार्टीसुद्धा बोलू शकतो. त्यात लायकीचे आहेत ते. त्यांनी काही काम केलेलं नाही आहे, तिथे सगळ्यांना दिसतं आहे. त्यांनी काम केलं म्हणजे एकच केलं की काहीच नाही केले. सगळ्यात खतरनाक काम. आणि केलेत म्हणजे दाखवण्यासारखे म्हणले तर तुम्हाला दिसत असतील. इथं भ्रष्टाचार, तिथं भ्रष्टाचार, इथं भ्रष्टाचार, तिथं भ्रष्टाचार, त्याला जेलमधनं बाहेर काढ, ह्याला मर्डर कर, त्याला सुपारी दे, इथं बॉम्ब ब्लास्ट. हे सगळं दिसणारी कामं म्हणजे त्यांनीच केले. न दिसणारी कामं म्हणजे एकच काहीच नाही केले. जबरदस्त. मग त्यामुळं त्यांना काय किंमत देऊन फायदा नाही. उगाच टाईम वेस्ट करण्यापेक्षा दोन पार्ट्या आहेत, माझ्या नजरेत तर चांगल्याच आहेत. तर ते तुम्ही अख्ख्या जनतेला सांगतो आहे, भारताच्या जनतेला सांगतो आहे की बाहेरची BJP म्हणजे बाहेरची जनावर पार्टी इथं येऊन थैमान डोक्यावरती आपल्या थैमान करायला लागले. आपण काय शंड बिंडे का बांगड्या बिंगड्या घालतात काय? अहो ते बांगड्या नाही, इकडं याला बांगड्या म्हणा, तुमचा काय वरून दिन नाही. तर ते शंडपणा बंद करा. आणि आता इलेक्शनमध्ये दोन पार्ट्या आहेत ज्याला मुतोड जबाब देतील. एक माणूस पार्टी, MNA माणसे, माणूस म्हणून जागा द्यायचं जा. दुसरं, आणि मनापासून सांगतो, तर वंचित बहुजन आघाडी, क्योंकि इस बार आंबेडकर सरकार. एक टाईम होता की त्या टायमाला बाबासाहेबांनी सगळ्या जनतेला खालच्या कास्टच्या, खालच्या धर्माच्या, खालच्या लोकांच्या बाजूनी लढले. आणि नंतर त्यांनी संविधानात लिहून टाकला आणि पुढं सर्वांनाच आरक्षण मिळालं. सर्वांनाच, एकाला दोघांना नाही मिळालं, आरक्षण सगळ्यांना मिळाले. ते समाजाला समजतात, नाही समजतात. जे त्यांच्या खिलाफ आहेत, त्या मनुवादी आहेत, जे मनुवादी आहेत ते सगळ्यांच्या जातीच्या खिलाफी आहेत. ते जातीवाद चाले. त्यापेक्षा आहे ना, ते जातीवाद सोडून सध्यावेळी आपल्याला पाऊल उचललं पाहिजे आणि मतदान मजबूत केलं पाहिजे. आता EVMच्या झोल जे आहे ते कुठे ना कुठे बंद केले पाहिजेत. EVM बंद, बॅलेट पेपर इलेक्शन करा. आणि सगळ्यात पहिलं एक तर वंचित बहुजन आघाडी द्या, आणि सेकंड म्हटलं तर मनसे. दोनच पार्ट्या आहेत ज्यांना उत्तर देऊ शकतात. कारण वंचित बहुजन